हॅलो माय डिअर व्ह्युअर. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडून आलेली जी व्हॅकन्सी नोटिफिकेशन आहे ती मी तुम्हाला आता सांगत आहे. ही जी नोटिफिकेशन आहे ही 15व्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्याकरता प्रत्येक तालुका स्तरावर तालुका सार्वजनिक आरोग्य पथक दॅट इज ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट उभारण्याकरता खालील पदे दिनांक 29/6/2025 पर्यंत च्या कालावधीकरिता निव्वळ करार पद्धतीने म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर ही पदे भरायची आहे. अर्हता प्राप्त इच्छुक उमेदवारांकडून फक्त गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. म्हणजे तुम्हाला गुगल फॉर्म या ठिकाणी त्याची लिंक दिलेली आहे, ती ओपन करायची आहे आणि त्यावर तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे. तर पद कोणती कोणती आहे ती मी तुम्हाला सांगत आहे. पहिलं पद आहे एंटेमॉलॉजिस्ट, ज्यामध्ये 12 पदे रिकामी आहे. MSc झुलॉजी विथ 5 इयर एक्सपिरियन्स. या ठिकाणी शैक्षणिक अर्हता जी आहे ती MSc झुलॉजी आहे विथ 5 इयर एक्सपिरियन्स. एंटेमॉलॉजी म्हणजे इन्सेक्टचा स्टडी करणारं जे शास्त्र आहे त्याला एंटेमॉलॉजी असं म्हणायचं. आणि ज्या MSc झुलॉजी स्टुडंटचं स्पेशलायझेशन या सब्जेक्ट मध्ये आहे त्यांना इथे रिक्रूट करण्यात येणार आहे. याची 12 पदं रिकामी आहेत. यामध्ये प्रवर्गानुसार पोस्ट दिलेले आहे. SC ची एक पोस्ट आहे, ST 3, VJA 1, NTC 1, OBC 2, EWS 1, ओपन 3. मानधन यांचं असणार आहे 40,000. 40,000 रुपये पर मंथ यांचं मानधन आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर सपोज तुम्ही MSc झुलॉजी आहे, तुमचं जर 5 इयरचं एक्सपिरियन्स आहे कोणत्याही फील्डमध्ये ऍज अ एंटेमॉलॉजिस्ट, तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. नेक्स्ट पोस्ट आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट. या पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टची 12 पदं रिकामी आहेत. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ. तर यापैकी कोणतंही ग्रॅज्युएट तुमचं जर असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. याला मासिक जे मानधन आहे ते 35,000 ते देणार आहे. 35,000 मानधन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि कॅटेगरी वाईज ही जी पोस्ट 12 पदे आहेत ती डिवाइड झालेली आहे. SC 1, ST 3, VJA 1, NTC 1, OBC 2, EWS 1 आणि ओपनच्या 3 अशा या जागा आहेत. त्यानंतर तिसरं जे पद आहे हे खूप महत्वाचं पद आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट हे पद आहे. या पदामध्ये 24 जागा रिकाम्या आहेत फ्रेंड्स. 12th पास इन सायन्स प्लस DMLT विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल. तर DMLT यांचं झालेलं पाहिजे, ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं हवं महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल कडे, आणि 12th पास पाहिजे सायन्स मध्ये. टोटल पोस्ट आहे 24. कॅटेगरी वाईज इथे डिव्हिजन दिलेलं आहे. SC 3, ST 5, VJA 1, NTB 1, NTC 1, NTD 1, OBC 4, EWS 2 आणि ओपनच्या 6 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. प्रति महिना मानधन जे असणार आहे ते 17,000 पर मंथ असणार आहे. 17,000 पर मंथ या ठिकाणी मानधन आहे. आणि या ठिकाणी सर्वसाधारण अटी त्यांनी दिलेल्या आहे. सदर पदे निव्वळ म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर असणार असून राज्य शासनाची नाहीत, म्हणजे गव्हर्नमेंटची ही नाही, बट कॉन्ट्रॅक्च्युअल बेसची ही पदं आहेत. इतर कोणतेही भत्ते देय नाहीयेत. निवड झालेल्या उमेदवारांना 29/6/2025 पर्यंतच्या कालावधी करिता नेमणूक दिली जाईल. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. ही आहे गुगल फॉर्मची लिंक, जी की तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन ही लिंक कॉपी करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला हा जो अर्ज आहे या अर्जाची लास्ट डेट जी आहे ही या ठिकाणी 22/8/2024 पर्यंत होती. आणि हा जो अर्ज आहे तो 30/8/2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत या ऍड्रेसवर तुम्हाला पोहोच करायचा आहे. म्हणजे ऍड्रेसवर पोहोच करण्याची तारीख अजून आहे, जी की 30/8/2024 असणार आहे.
त्यानंतर नेक्स्ट सूचना यामध्ये व्यवस्थित दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही नंतर वाचून घेऊ शकताय. तुमची गुणवत्तेच्या आधारावर ते मेरिट लिस्ट लावणार आहे आणि मेरिट लिस्ट वाईज तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तर ह्या बाकीच्या अटी तुम्ही नंतर वाचून घेऊ शकतात फ्रेंड. 30/8/2024 पर्यंत तुमचं जे एज आहे ते एज 18 ते 38 वर्षे असेल. या पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. प्रतिज्ञापन हे तुम्ही बाय हँड फिलअप करून या अर्जासोबत सबमिट करायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही मुलाखतीला याल किंवा मेरिट लिस्टला चेक करण्यासाठी याल त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घेऊन यायचे आहेत. तर जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. गडचिरोली जिल्ह्याची ही जाहिरात आहे. तुमच्या गडचिरोलीमध्ये जर तुम्ही त्या एरियाशी बिलॉंग करत असेल किंवा त्याच्या आसपास असेल तरी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तर याला अप्लाय करा आणि आपल्या चॅनल SA एज्युकेशनला सबस्क्राईब करा. थँक यू.